नमस्कार, मी प्राची. जेवण घरच्या चवीचं नावाचा ब्रँड चालवते आणि तिथून जेवणाचे वेगवेगळे पदार्थ बनवते. जेवण करून करून मलाही कधी कधी खूप कंटाळा येतो, तर मी माझ्यासाठी खास वरण भात आणि चण्याचा पोळा असं बनवते. प्रत्येकाला कंटाळा येतो. चपाती पराठा खाऊन खूप कंटाळा आलाय, मग आज बनवूया काहीतरी एकदम झकास आणि झटपटीत. गरमागरम मऊसूत चण्याचा पोळा. जेव्हा घरात भाजीला काही नसेल आणि भूक लागली असेल जोरात, तेव्हा आठवतो फक्त हा चण्याचा पोळा, खास करून मला. तर ह्यासाठी काय नाही, कांदा घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची भरपूर, जी मला प्रचंड आवडते. त्यानंतर हळद, तिखट आणि मीठ जेवढं पाहिजे तेवढं तुमच्यासाठी, आणि चण्याचं पीठ, आणि मस्त कालवून घ्यायचं आहे त्याला. तर हा कांदा कापताना माझी नाकी नऊ आली. खूप वेळ लागला, कारण की तो आतून खराब झालेला होता. तर हा मी झटपट कांदा कापलेला आहे. त्याच्यानंतर मी ते बॅटरमध्ये टाकलेलं आहे कांदा. त्यानंतर मस्त याला कालवून घ्यायचं आहे आवडीनुसार मसाले घालून. मला लाल तिखट, मीठ आणि हळद या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच मसाला आवडत नाही. तुम्हाला तो पाहिजे तो वापरू शकता. मस्त कालवायचा आहे. आणि हा जर पोळा एकदम खुसखुशीत हवा असेल तर जरा पाणी घालून पातळ करावा. गच्च गच्च ज्यांना आवडत असेल त्यांनी कमी पाणी घाला. आपल्या आपल्या आवडीनुसार आपण हे करू शकतो. मला थोडासा खुसखुशीत खमंग असा आवडतो, मग मी तो जरा पाणी घालून पातळ केला. आणि नंतर तव्यात तापवायला ठेवायचा. त्यात तेल घालायचं आहे आणि मग आपलं जे बॅटर आहे ते सोडायचं आहे. तुम्ही ह्याचे छोटे मोठे पोळे पण करू शकता. मला एकच मोठा करायचा होता, त्यामुळे मी एकच केला मोठा. मी हाताने करते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने इथे पसरवू शकता. छान असा पसरून घेता येतो. ज्यांना सवय असेल त्यांना पटकन येतो. ज्यांना सवय नाही आहे हाताने करायची, त्यांनी चमच्याने वापर करावा असं माझं म्हणणं आहे. आता गॅसवरती ठेवून दिला आहे ह्याला, पण मला भूक लागलेली होती. वेळच नव्हता माझ्याकडे तेवढा. खूप घाई लागलेली आणि भूक पण लागली. त्याच्यामुळे मी काढायला गेली, पण माझ्याकडनं काही निघालं नाही नीट. काय नाही, कारण नाही म्हणून थांबावंच लागलं मला थोडा वेळ. झाला एकदाचा, मग मी पलटलं त्याला. आणि मस्त उलट्या बाजूने पण जरासं दाब देऊन शेकून घ्यायचं. कधीकधी पोळा असा वाकडा तिकडा होतो, त्याच्यामुळे खाचे असतात ते भाजले नाही जात. तर हे असं चमच्याने दाबून असं भाजलं की हा आपला गरमागरम पोळा तयार होतो. शेवटी मी वरण भाताबरोबर खाल्लं, पण ताटाचा व्हिडिओ करायचा राहून गेला प्रचंड भूक लागल्यामुळे.